महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडी अखेर एका निर्णायक वळणावर येऊन ठेपल्या। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला। पण हा राजीनामा केवळ एका राजकीय निर्णयाचा भाग नव्हता, त्यामागे होता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा एक क्रूर आणि अमानुष हत्याकांड। एका राजकीय नेत्याचा दिवसाढवळ्या हत्या प्रकरणातील सहभाग, सत्तेतील गटांचे दबाव आणि नैतिकतेचा कस लागलेल्या सत्ताधाऱ्यांचा संघर्ष। जाणून घेऊया संपूर्ण राजकारणाची मागची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची सुरुवात विरोधकांनी महिन्यापूर्वी केली होती। नैतिकतेचा मुद्दा पुढे करत त्यांनी वारंवार मुंडेंना मंत्रिपद सोडण्याची मागणी केली, पण मुंडेंनी मात्र गेंड्याची कातडी पांघरली होती। अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांचा बचाव केला। जोपर्यंत चौकशीत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही असा ठाम निर्णय पक्षाने घेतला, पण सत्ताला फार काळ झाकून ठेवता येत नाही। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। पोलिसांच्या दोषारोपपत्रातून ज्या प्रकारे त्यांच्या हत्येची तपशील समोर आले ते कुठल्याही संवेदनशील व्यक्तीचे रक्त खवळणारे होते। न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमध्ये आलेली देशमुख यांच्या मृतदेहाची छायाचित्रे पाहून संपूर्ण राज्याला सुन्न करणारा धक्का बसला। एका राजकीय मतभेदातून इतक्या क्रूरपणे एका लोकप्रतिनिधीची हत्या होऊ शकते हा विचारही थरारक होता। हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून स्पष्ट केले की या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याची थेट गुंतवणूक आहे। विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्या सावलीत वाढलेला कराड प्रशासनावर वर्चस्व गाजवत होता। त्याच्या एका इशाऱ्यावर अधिकारी बदलत होते, पोलीस यंत्रणा त्याच्यासाठी झुकत होती आणि आता त्याच्यावर थेट खंडणी आणि हत्येचे आरोप पोलीस तपासात स्पष्ट झाले होते। गेल्या 2 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी सातत्याने आवाज उठवला। आधी केवळ विरोधकच बोलत होते, पण हत्येच्या छायाचित्रांनी सत्ताधारी गटातही अस्वस्थता पसरली। भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली होती। राष्ट्रवादीच्या मित्र पक्षांनीही त्याच्यावर ताशरे ओढले। अखेर सत्ता टिकवण्यासाठी हा राजकीय बळी देणे आवश्यक असल्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरा एक गुप्त बैठक झाली। ही बैठक सुमारे 1.5 तास चालली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खुद धनंजय मुंडेही या चर्चेत सहभागी झाले होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या प्रकरणावर सरकार अधिक काळ मौन राहू शकत नाही। विरोधकांचा दबाव आणि सरकारच्या नैतिकतेचा प्रश्न लक्षात घेता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली। अखेर जड अंतः करणारे का होईना, पण मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांनी मुंडेंच्या समर्थनार्थ अनेक भूमिका घेतल्या। राजीनामा देण्याची परंपरा चुकीची आहे असा अप्रत्यक्ष संकेत देत मुंडेंच्या बचावासाठी प्रयत्नशील राहिले, पण पक्षातील गटबाज यांनी वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनाही पावले मागे घ्यावी लागली। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुरुवातीला सावध भूमिका घेतली। अजित पवार निर्णय घेतील असे सांगत त्यांनी स्वतःला या प्रकरणापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा देशमुख यांच्या हत्येची क्रूरता संपूर्ण राज्यासमोर आली तेव्हा फडणवीस यांनाही ठोस पावले उचलावी लागले। सरकारच्या चारित्र्यावर उठणारे प्रश्न टाळण्यासाठी अखेर त्यांनाही हा राजकीय निर्णय घ्यावा लागला। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध सर्वश्रुत होते। बीड जिल्ह्यात कराड म्हणजे मुंडेंच्या सावलीत वाढलेला नेता। जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरही त्याचा प्रभाव होता, पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हा प्रभाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला। हत्येचे षडयंत्र रचण्यात कराडचा थेट सहभाग होता हे चौकशीत स्पष्ट झाले। धनंजय मुंडेंनी आपला काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगितले, पण सत्ताने त्याला मंत्रिपद गमवायला लावले। वाल्मिक कराडसाठी कायदा झुकला जाईल, प्रशासन त्याला वाचवेल अशीच त्यांची धारणा होती, पण अखेर सत्य पुढे आले। पैशाच्या हौशापोटी राजकीय आणि सामाजिक दहशत पसरवण्यासाठी केलेले गुन्हे अखेर उजेडात आले। सरकार कितीही प्रयत्न करीत असले तरी कायद्याच्या हाताला कोणीही थांबू शकत नाही, हेच यातून सिद्ध झाले आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपद गमवून आपली राजकीय लढाई आता नव्या स्तरावर लढावी लागणार आहे। ही केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याची गोष्ट नाही, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेचा अहंकार आणि त्यासमोर उभा टाकलेल्या न्यायाच्या लढाईचा इतिहास आहे।
धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा त्याग म्हणजे नैतिकतेचा विजय आहे की सत्तेच्या गणिताचा तडजोडीचा भाग, हे काळ ठरवेल. महाराष्ट्रातील जनतेने आता सत्तेच्या सावलीत वाढणाऱ्या अशा शक्तीचा आणि त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांचा चेहरा ओळखायला शिकले आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.